गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। फायनली आता आम्ही निघतोय ट्रिपसाठी। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आज आम्ही कोची टू मुन्नार ट्रॅव्हल करणार आहे आणि मग व्हिडिओमध्ये रस्त्यामध्ये जाता जाता जर काही स्पॉट्स असतील तर मी कॅप्चर करणार आहे, ते नक्की तुम्हाला बघायला भेटतील। व्हिडिओ इंटरेस्टिंग असेल, आवडेल तुम्हाला बघायला, तर शेवटपर्यंत नक्की बघा। मी अशी रेडी झाली आहे आणि कायरो बाहेर रेडी वगैरे होऊन आम्ही सगळेजण मग खाली गेलो होतो ब्रेकफास्ट करण्यासाठी। ब्रेकफास्टमध्ये साऊथ इंडियन मेन्यू होता, इडली, सांबार, बॉईल एग, अजून काही वेगळे मेन्यू होते त्यांचे, ज्याचं नाव मला माहिती नाही आहे आणि आता मला लक्षातही नाही ते काय होतं। उत्तप्पा होता, सांबार खूप टेस्टी होतं आणि हा तो वेगळा मेन्यू होता जो मला नाही माहिती। ब्राऊन चणे होते, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या होत्या, चिकन सॉसेस होते, बॉईल एग होतं, फ्रूट्समध्ये पायनॅपल होतं आणि वॉटरमेलन होतं। पुरी भाजी खूप टेस्टी होती, मी पुरी भाजीच घेतली होती। त्यानंतर इकडे बहुतेक इडली होती अजून, पण ती संपले होते। हे ज्यूस होते वॉटरमेलन आणि त्याच्यानंतर चोकोज होते, कॉर्नफ्लेक्स होते, ब्रेड ऑमलेट, ब्रेड बटर, जॅम, ब्रेड सगळं होतं, चहा, कॉफी। छान ब्रेकफास्ट होता, वेगळं काहीतरी। आपल्या इकडे पोहे वगैरे असतं नॉर्मली, पण तिकडे असं नव्हतं। मस्त सगळ्यांनी बसून ब्रेकफास्ट केला। त्यानंतर थोडे व्हिडिओज काढत होतो, त्याची क्लिप आहे ही, कुणाल मला भरवतोय। मग आम्ही चेकआउटचा टाईम झाला होता, आम्हाला कोची टू मुन्नार ट्रॅव्हल करायचं होतं। मग आम्ही निघालो, गाडी आली होती आमची ऑलरेडी, आम्ही गाडी आधीच सगळं बुकिंग केलं होतं। तर इनोवा क्रिस्टा होती, सामान वगैरे पॅक केलं सगळं आणि मस्त छान निघालो आम्ही मुन्नारच्या दिशेने। खूप छान व्ह्यू होता, मस्त क्लायमेट झालं होतं, रस्त्यामध्ये खूप छान वाटत होतं, सगळेजण खूप खुश होते। थोड्याशा अंतरावर थोड्याशा वेळानंतर पुढे गेल्यानंतर आम्हाला भूक लागली होती सगळ्यांना, मग म्हटलं जेवण करावं। जेवणामध्ये आम्ही चिकन मसाला म्हणजे कोल्हापुरी चिकन मसाला, रोटी, चपाती, त्यानंतर व्हेज पण मागवलं होतं, आलू मटरची भाजी होती, दाल खिचडी होती छोट्या मुलांसाठी आणि केरला पराठा मागवला होता। केरला पराठा फेमस आहे तिकडे, खूप छान टेस्ट होती आणि चपात्या पण खूप छान होत्या। म्हणजे मला वाटलं होतं चपाती भेटेल की नाही केरलामध्ये, का राईसच खावं लागेल, पण आपल्यापेक्षा जास्त छान मला तिथे फुलके आणि चपाती भेटली, खूप छान होतं। सगळेजण मस्त जेवण वगैरे करून आम्ही परत प्रवासाला सुरुवात केली। फर्स्ट स्टॉप आमचा म्हणजे वॉटरफॉल होतं, म्हणजे साईड व्ह्यू जे होते ते सगळं आम्ही कवर करणार होतो। हा वॉटरफॉल होता, खूप उंचावरून छान पाणी येत होतं मस्त, जास्त म्हणजे जवळ तिकडे जाण्यासाठी जागा नव्हती, लांबच होता असं, म्हणजे ब्रिज होता, ब्रिजपासून असं ते पाणी असं येत होतं। तिकडे फोटोज व्हिडिओज काढले, थोड्या वेळ थांबलो, थंड म्हणजे गरम होत होतं फार, मुन्नार थंड हवेचं ठिकाण आहे, पण दुपारी फार ऊन होतं, मग गरम होत होतं। बाजूलाच मार्केट पण होतं, मार्केट म्हणजे थोडेसे स्ट्रीट आयटम्स होते तिकडे, लहान मुलांचे काही खेळणी वगैरे असं काही होतं, ते थोडंसं बघितलं, पायनॅपल खाल्लं। त्यानंतर आमचा नेक्स्ट स्टॉप होता स्पाइस गार्डन। तर स्पाइस गार्डनमध्ये 100 रुपीज एंट्री फी होती, आम्ही एंट्री पास घेतला आणि आतमध्ये एंट्री केली आणि आम्ही तिथे पोचलो आणि पाऊस चालू झाला होता, बरेच जण थांबले होते पावसामुळे, बरेच जण अडकले होते। स्पाइस गार्डन जे आहे ते 40 to 45 मिनिट्सचं त्यांचं सेशन असतं, ज्याच्यामध्ये ते लोक आपल्याला माहिती देतात स्पाइसेस वगैरे। एक रीजन होता है, लेकिन फर्स्ट रीजन ये नहीं होता है। हमारे बाल सफेद होने के मेन रीजन होता है, आप अपने डॉक्टर से एक बार बात करके देखना, तो डॉक्टर आपको बहुत सारी कहानी बताए, लेकिन बेसिक रीजन होता है हमारा बाल को कौन कलर देता है? मेरा नाम म्यूजिक। ओके, ये बेबी गया ना, बेबी वही है, गर्ल। चलो बनाना सबको पसंद है ना? हाँ, बनाना प्लांट देखा भी होगा ना, उधर एक डिफरेंट बनाना, उसका नाम है कल्लू वाड़ा, उसका ना कल्लू वाड़ा। हाँ, कल्लू मीन्स स्टोन, वाड़ा मीन्स बनाना। ये 5 साल में एक बार बनाना, रॉट इन्फेक्शन, कफ, एलर्जी, डस्ट एलर्जी ऐसे जाएगा। इन तीनों का बिना इस दुनिया में कोई भी इंसान नहीं जन्मा।
तो हमारे बॉडी में एक वाला वाद प्रोडोमिनेट पित्त वाला होता है, पित्त प्रोडोमिनेट वाद वाला होता है, कोई भी प्रॉब्लम होता है। तो वाद वाला प्रॉब्लम किसको होता है, उसके लिए होता है ये वाला। ये वादम कोली का मीनिंग है, वाद मीन्स आर्थराइटिस, कोली मीन्स किलर। हमारे बॉडी का अंदर कितना भी आपको दर्द होता है उसके कारण होता है, हर जॉइंट के अंदर एक लुब्रिकेशन होता है, उसको बोलते हैं साइनोवियल फ्लूइड, और फ्लूइड खत्म हो जाएगा। तो घुटने में दर्द बताने के पहले रीजन होते हैं उसके अंदर का फ्लूइड खत्म, तो क्या होता है, हड्डियां खराब हो जाता है, पेन होता है। आप एक दिन हो गया, दूसरा दिन हो गया, बढ़ते बढ़ते डॉक्टर के पास जाएगा, डॉक्टर आपको क्या करेगा, डॉक्टर ने बोलेगा पहले पेन किलर दे, लेकिन ये पेन किलर वगैरह कुछ भी नहीं होता है, आपको अंदर साइनोवियल फ्लूइड बनने के लिए हेल्प करेगा। ये रिप्लेसमेंट के लिए बोला हुआ डॉक्टर ने, उसी को तक दे दो, आपको सर्जरी भी अवॉइड हो जाएगा, आपको घुटने का दर्द भी ठीक होगा। सिर में नहीं लगा सकते, बाकी हर जगह लगा सकते। ये वाला 7 डेज में रिजल्ट होते हैं, लेकिन 41 डेज तक लगाना, ऊपर से पोटली होते है उसको सही करना। 35 ईयर्स के बाद में हम लेडीज से क्या प्रॉब्लम होता है, सबसे पहले होता है कैल्शियम का डिफिशिएंसी, उसी को तक आपको हेल्प करेगा। ओके, स्मॉल हनी बीज का बॉक्स है, उसके अंदर पूरे हनी बीज है, अभी निकलने शुरू हो गए, शाम को होगी तो बहुत सारे बाहर आएगा। हनी फॉर्म बनेगा, उसका बाद मिलेगा आपको ओरिजिनल फॉरेस्ट हनी। हनी बीज से क्या फायदा होता है, हमारे बॉडी में एंटी एजिंग होता है, 10 साल की उम्र आपको कम दिखेगी। यहाँ पे हनी नहीं है क्या, इसमें इधर था क्या हनी? ओरिजिनल हनी है, ओरिजिनल हनी लेना चाहिए। बाय, के लिए स्पाइस गार्डन झाल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो होतो, जिकडे स्पायसेस खरेदी करायची होती आणि आयुर्वेदिक मेडिसिन्स पण होते। ती जी लेडी होती ना, तिने खूप छान इन्फॉर्मेशन दिली होती आम्हाला, म्हणजे सगळ्या आजारांवर, सगळे आपले काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावर भरपूर सोल्युशन्स त्यांनी आम्हाला सांगितले होते। तर आम्ही तिकडे बरेच गोष्टींची खरेदी केली। आयुर्वेदिक औषधं पण होती, आयुर्वेदिक औषधी पण होत्या, वनस्पती पण होत्या। मग त्याची सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी दिली होती आणि आम्हाला त्यांनी प्रत्येक झाड दाखवलं की म्हणजे इकडे अशा प्रकारे ह्याचा उपयोग होतो वगैरे, ते सगळं त्यांनी दाखवलं होतं। खूप छान माहिती दिली होती। पाऊस बंद होऊन परत थोडा चालू झाला होता, तसंच आम्ही छत्री घेऊन गेलो होतो सगळं काही बघण्यासाठी, कारण आता आलो इतक्या लांब आणि ह्याच गोष्टी तिकडे मेन आहेत ना, तर त्या बघितल्याच पाहिजे। आणि खूप छान वाटतं आपल्याला या सगळ्या नवीन गोष्टी असं बघायला, ऐकायला, आणि ते खूप छान इन्फॉर्मेशन देतात, खूप छान माहिती सांगतात आपल्याला प्रत्येक गोष्टींसाठी, आणि आपण खरेदी पण करू शकतो आपले मेडिसिन्स। तिकडे डॉक्टर पण होते, जर आपल्याला काही त्यांच्यापासून सजेशन घ्यायचं असेल तर तेही ते देत होते। तर त्यानंतर आम्ही सोप वगैरे खरेदी केले। हे स्पाइसेस होते, महाग होते थोडे, पण मग क्वालिटी होती तशी, स्मेल वगैरे खूप छान ओरिजिनल होता। भरपूर प्रकारचे स्पाइसेस होते, मसाला होता, आम्ही सगळं बघत होतो। हिंग वगैरे खूप छान होतं तिकडे। मग आता स्पाइस गार्डनमध्ये गेलो आणि स्पाइसेस नाही घेणार असं तर होणार नाही आहे, मग आम्ही तिघांनी स्पाइसेस घेतले होते, मसाले वगैरे घेतलेले। त्यानंतर बिलिंग काउंटरला ना त्यांच्या टेबलवर असे वेगवेगळे करन्सीज होते इकडे, ते मी कॅप्चर केले इकडे, वेगवेगळ्या देशाचे आहेत। ते झाल्यानंतर आम्ही मग नेक्स्ट लोकेशनकडे निघत होतो। तर पाऊस अजून काही थांबला नव्हता, मग आम्ही अजून 1-2 गोष्टी बघत होतो, सोप वगैरे असे घेतले आम्ही। पावसाने वातावरण खूप छान झालं होतं, मस्त फॉग आलं होतं। हॉटेल लांब होतं आमचं, रस्त्यामध्ये खूप छान व्ह्यू होता, तुम्हीही एन्जॉय करा हा व्ह्यू, खूप छान फील येत होतं। मुन्नार खरंच खूप छान प्लेस आहे, बघण्यासारखं प्लेस आहे, थंड हवेचं ठिकाण आहे। त्यानंतर फायनली आम्ही आमच्या हॉटेलला पोचलो होतो। ॲक्च्युली झालं असं की ड्रायव्हरला समजलंच नाही की टर्न म्हणजे खूप असा वरती चढावर होतं, ते फार उंचावर होतं ते हॉटेल। तर आम्ही मध्येच स्टॉप झालो आणि मग त्यांनी व्यवस्थित गाडी घेतली होतं, म्हणजे फर्स्ट टाईम एवढं काही माहिती नव्हतं ना त्याला पण, आणि आम्हालाही माहिती नव्हतं की इतक्या वरती असेल हॉटेल,
पण सुरुवातीला थोडी भीती वाटली होती की बापरे एवढ्यावरती आणि कसं म्हणजे असेल, पण खूप छान होतं, सेफ्टी होतं. हा सगळा व्ह्यू होता हॉटेलचा. हॉटेलबद्दल जर तुम्हाला अजून काही डिटेल्स हवे असतील, अजून काही इन्फॉर्मेशन हवे असेल की आम्ही कसं बुक केलं होतं, किती म्हणजे त्याची प्राईस वगैरे होती, सगळं डिटेल्स हवी असेल तर मी त्यासाठी पण एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. तुम्ही तसं सांगा मला. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. बाकी आम्ही मुन्नार 2 दिवस एक्सप्लोअर केलं होतं, 2 दिवस आम्ही फिरलो होतो. त्याचे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर, आणि तुम्हीही एन्जॉय करा आमच्यासोबत आणि व्हिडिओ कसे वाटत आहेत तेही सांगा मला. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.